पाहूयात पुढची बातमी। सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजित पवार दोषी नाहीयेत असं वक्तव्य केलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। अजित पवार केवळ त्या खात्याचे मंत्री म्हणून ते जबाबदार होते असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तपासात मात्र अजित पवार यांच्या विरोधात कुठलाही पुरावा मिळाला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। माझे सर्व आरोप खरे निघाले, कारवाई सुद्धा झालेली आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं। आरोपांनंतर FIR, आरोपपत्र आणि काही दोषीही ठरलेले आहेत। आरोपांनंतरचे टेंडरचे निकष बदलल्यानं मी समाधानी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान यावरती आता नाना पटोले, वडेट्टीवार आणि तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। कोणालाही क्लीन चिट, त्याने नरेंद्र मोदींनाही तो अधिकार आहे, अमित शहाना पण अधिकार आहे, आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना आहे। कोर्टात कुठलंही काही प्रकरण चालू द्यायची गरज नाही, क्लीन चिट हेच देऊ शकतात। अशा पद्धतीचे हे वागतात आहे। एकाकडे चक्की पिसिंग सांगायचं आणि एकीकडे आता क्लीन चिट झालेलं आहे हे सांगायला हे मागं पडत नाही। पण उद्या अजून पुन्हा सरकार बदललं की पुन्हा ते त्यांच्यावर आरोप लागेल हे आपण नाकारता येत नाही। आता मग हे गाळाभर पुरावे आणि बदनामी कशाला केली? त्याचा अभ्यास करूनच करायला पाहिजे होती। त्यामुळं सोडा, यावर काय आता पंतप्रधान 3 दिवसापूर्वी बोलतात कि राष्ट्रवादी का नेता और राष्ट्रवादी भ्रष्टाचारी है, 70,000 करोड़ का सिंचन घोटाला किया है। हे कशाच्या आधारावर बोलले? लोकांची बदनामी करायचा अधिकार यांना आहे का? मग ते जर बोलले तर मग त्यांना परत पुरावा होता तर म्हणूनच बोलले ना, आणि मग त्यांना परत आपल्याबरोबर का घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं? याचाच अर्थ असा आहे की भाजपा भ्रष्टाचाराचा आरोप करते, ब्लॅकमेल करते, सोबत घेतो आणि भ्रष्टाचारातील हिस्सा अर्धा स्वतः भाजपा वसूल करतो। त्यावेळेला आम्हाला ते आहे असं वाटलं, पण ज्या वेळेला तपास यंत्रणांनी पूर्णपणाचा तपास केला, सर्व तपास यंत्रणांनी, त्यावेळेला त्याच्यामध्ये अजितदादा किंवा सुनील तटकरेंचा काही सहभाग आढळून आलेला नाही असं स्पष्टपणाने देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मी उलट देवेंद्रजींचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी ही स्पष्टपणाची भूमिका सांगितली। ही चौकशी होऊन सुद्धा 7-8 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे याच नावाखाली बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो किती विफल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळालं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।